सोलापूर शहरातील आसरा चौक परिसरात आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून मोठी दुर्घटना घडली आहे। या आगीत सिद्धी सुझुकी शोरूम व आहेरकर बजाज शोरूम दोन्ही ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार शोरूम मधून अचानक धुराचे लोट बाहेर पडताना दिसले। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण शोरूम ज्वालाने वेढले गेले। यावेळी परिसरात गोंधळ उडाला। नागरिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन दलाला माहिती दिली। घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले असून काही वेळातच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। आगीमुळे शोरूम मधील दुचाकी व 4 चाकी वाहनांचे तसंच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे आसरा चौक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहनांचा प्रवाह दुसरीकडे वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली। परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून नुकसानीचे नेमके स्वरूप व आगीचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। चलो चलो बाहर चलो हाय आम्ही इकडच्या साईडने आलो।